हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतो 2 सामन्यांमध्ये 72 रन्स त्याच्या नावावरती आहेत आणि तिसऱ्या पोझिशनवरती हर्ष करतला आपण पाहतो ज्याच्या नावावरती 62 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर नितेश जैनुमान खाडी टीमचा ज्याच्या नावावरती 57 रन्स आपण पाहतोय. आणि टॉप विकेट टेकरचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये टॉप विकेट टेकर आपल्याला पाहायला मिळतोय मागील 3 दिवसांमध्ये दीपेशच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 8 विकेट जैनुमान खाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सेकंड पोझिशनवरती नयनेश किनील आपण पाहतो ज्याच्या नावावरती 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर थर्ड पोझिशनवरती 5 विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानावरती ईशांतला आपण पाहतोय. बीके 11 नवतरुण खाडे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार खाडी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यश सर्वदा गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण करणार आहोत. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज त्या ठिकाणी रेडी आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना दोन टीम मध्ये एका बाजूला ओमकार खाडी आणि दुसऱ्या बाजूला बीके 11
नवतरुण खार्डी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. आदित्य आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर यश दाखल झालाय आणि पहिलं षटक हाताळणीकरिता गोलंदाजी मार्गवरती सुजल आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक स्ट्रायकर बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता सुजल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. स्टार्ट ऑफ द मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साइड पोल करत असताना पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले गेले. बॉलला सर्व पाठवलाय, पकडून स्कोअर लेगला ठोकलाय, चौकार 4. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि पहिल्याच बॉलवरती बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बाकडॉफ स्कोअरला गेला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे, प्राईम फॉर्म मध्ये आहे आणि त्याला थांबवणं कठीण आहे. आता हा देखील बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये हवं तसं कनेक्शन झालेलं नाहीये. डॉटबॉलची समाप्ती मैदानामध्ये झाली. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. एका बाजूला आदित्य आणि यश ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता सुजल 2 बॉल आतापर्यंत झाला. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. तिसरा बॉल चांगल्या पद्धतीनं बाउन्स झालाय. बरोबर त्या स्पॉटवरती बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय आणि जेव्हा साईबाबा मंदिर इन कडून गोलंदाजी होते तेव्हा देखील एक ते बेनिफिट असं गोलंदाजाला. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर द विकेट मैदानामध्ये सुजल. हा देखील बॉल बरोबर हेड वरती लागत असताना बरोबर डोक्यावरती हा बॉल. वेग देखील जास्त होता या बॉलवरती. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे. फर्स्ट एड किट घेऊन आपण मैदानामध्ये जा प्लीज. धावसंख्या फलकावरती 4. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ डिग्री झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इम्प्रूव्हमेंट चांगली होताना पाहायला मिळाली गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणलंय. आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सलगचा हा चौथा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. बॉलिंग युनिट एक टीमचा पार्ट आहे, महत्वाची स्ट्रेंथ आहे आणि त्या बॉलिंग अटॅक वरती नजर असणार आहे. त्या इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर ओमकार टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा बॉल इनसाइड आउट. इनफिल्ड वरून बॉलला सरळ थ्रू दी कव्हर पाठवून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा हा फटका शेवटच्या बॉलवरती आदित्यच्या बॅट 2 चौकार 4. स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. बॅटचा फेस ओपन केला. बरोबर एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फॉलो थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चांगल्या पद्धतीनं रन्स मिळताना पाहायला मिळाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुजल मध्यंतरी चांगली गोलंदाजी करत होता, पण तो शेवटचा आणि पहिला बॉल त्याच्यासाठी एक डेंजरस राहिला. कारण पहिल्या बॉलवरती शॉट ऑफ फ्लेन तिथे चौकाराला. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये टाकला होता तिथे चौकाराला. आदरणीय रुपेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच भाऊ या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतो. वेलकम भाऊ, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या माध्यमातून देखील मोठं सहकार्य आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं गेले.
धावसंख्या फलकावरती 8. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांतला पण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये सत्वाई मंदिर इंड कडून गोलंदाजी करण्याकरिता पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोर खेळला जातोय. फटका फसलाय. शतशक तारीखने आले होते पर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. या धोनीने धावसंख्या फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लेफ्टी बॅटरच्या माध्यमातून ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. तो फटका फसला. डबल विंडो मध्ये या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातंय गोलंदाजाने फलंदाज झाला. मागील ओव्हरमध्ये यशला स्ट्राईक मिळाली नव्हती. कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला होता 6 बॉल. आता या ओव्हरमध्ये तो स्ट्रायकिंगवरती आहे. चांगला बाउन्सर होता. वेग देखील जास्त होता या बॉलवरती. लेंथ देखील बरोबर पाहायला मिळाली. लाईन देखील चांगली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डेडली बाउन्सर होता. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती प्रशांत. कुठल्याही प्रकारचं प्रेशर प्रशांतवरती नाहीये. मागील 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली. तिसरा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. राऊंड दी विकेट नेतात. लेफ्टी बॅटरसाठी सातत्यानं लेग कटर्स वापर लेफ्टी बॅटरसाठी केला जातोय. हा देखील बॉल जर आपण पाहिला तर हलकासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. अगोदरच शफल झाले होते त्यामुळे बॅटरला रीड करणं सोपं झालं होतं प्रशांतला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. रन्स येणं थोडं कठीण झालं. मागील ओव्हरमध्ये देखील डॉट बॉलची संख्या जास्त होती. आता हा बॉल ऑन साइडला पुल केला. डीप मिड विकेटला कॅचचा कॉल आणि यश टेकन. विकेट जाईल. पहिला धोका टीम BK11 नवतरुण संघाला यशच्या रूपामध्ये गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 10 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल सकेल मैदानामध्ये बाकी आहे. BK11 नवतरुण टीम बॅकफुटला आहे. या ओव्हरमध्ये रन्स झालेल्या नाही आहेत. प्रशांत पहिल्या बॉलवरती देखील विकेट मिळू शकली असती. तिथे पॉसिबल नव्हतं बॉलपर्यंत पोहोचणं. तिथे देखील मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला होता. आणि चौथ्या बॉलवरती अखेरकर ती विकेट मिळताना पाहायला मिळाली. आता फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग होती आला आणि त्याच्यासाठी ती स्पेसिफिक फील्ड सेटअप मैदानामध्ये आपण पाहतोय. त्याची देखील चर्चा आपण करणार आहोत. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल सकेल बाकी आहे. प्रशांत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. हा देखील एक चांगला बाउन्सर होता मैदानामध्ये. या बॉलवरती वेग कमी होता. पण 4th ओव्हरची सूचना देखील गोलंदाजीला दिली गेली. बाउन्स चांगला झाला होता. बॉल शोल्डरचा चांगल्या पद्धतीने वापर करतोय. बॉल डिलिव्हर करत असताना थोडासा वेल घेतोय आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर केल्यानंतर चांगले रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ऍक्शन्स चांगला घेतोय. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील. आता शेवटचा बॉल भरपूर खराब टाकला. इट्स अ नो बॉल. बीमर त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती 11. 2 सलग डॉट बॉल आल्यानंतर विकेट आली होती. पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचा अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मध्ये आणि तो फ्री हिटचा बॉल आहे. फ्री लायसन्स टू किल. शेवटचा बॉल ऑन साइडला. पिकअप शॉट उचलला या बॉल आणि सरळ फेकून दिले फाईन लेगच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आजच्या दिवसातील पहिला षटकार सागरच्या बॅटमधून 6 रन्स. मध्ये संपला आणि धावा झाल्यात फलकावरती 17 रन्स स्कोरवरती आपण पाहतो. डबल विंडो मध्ये ती टीम हडल दाखवली जाते स्क्रीनवरती. एका बाजूला
ओमकार खाडी टीम मागील ओव्हरमध्ये कामगिरी चांगली राहिली होती, परंतु जे शेवटचे 2 बॉल होते ते एक्स्ट्रा रन्स आल्या आणि फीडच्या बॉलवरती त्या ठिकाणी ओपन टीमचं काम फिट होताना पाहायला मिळालं. 17 धावा स्कोर कार्डवरती 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 6 षटकांचा फॉर्मॅट आज देखील आपण पाहणार आहोत. ही देखील या स्पर्धेची एक खासियत आहे. मागील 3 दिवसांमध्ये पहिल्या फेरीमधील जे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत 6-6 षटकांचे खेळवले जात आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील जे सेकंड राऊंड मधील 2 सामने होते ते देखील 6 षटकांचे खेळवले गेले. तर स्क्रीनवरती चॉकलेट बॉय ऑफ टेंबी खोडावे तसंच नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचकृषीमधील एक नामवंत पंच आणि त्यांच्या सोबतीनं दुसऱ्या बाजूला किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील एक चांगले क्रिकेटपटू आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपली किमया साध्य करताना दिसत. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये कृणाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये 17 धावा स्कोर कार्ड वरती स्ट्राईक होती. आपण आदित्यला पाहतोय मागील ओव्हर मध्ये त्याला देखील स्ट्राईक मिळाली नव्हती. दुसऱ्या बाजूला सागर आपण पाहतोय ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार येताना पाहायला मिळालाय आणि या 2 फलंदाजांमध्ये ती आता बॉन्डिंग निर्माण होणं गरजेचं आहे, कारण मागील ओव्हर मध्ये देखील रन्स आलेल्या नाहीयेत. पॉवर प्ले ओपन झालेला नाहीये. पॉवर प्ले मध्ये काय चुका झाल्यात त्या स्टडी कराव्या लागणार आहेत, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिलाच बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने या बॉलला बॅट वरती घेतला आणि त्यानंतर फाईन लेगला सरळ बॉलला पाठवून दिला 4 रन्स करता. पहिलाच बॉल होती चौकार. स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले, स्वतःला चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट केला आणि त्यानंतर इनफिल्ड वरून या बॉलला मैदानामधून बाहेर काढलं होतं. आता हा बॉल चांगला टाकला होता, परंतु तिथे विकेट किपर बीट झाल्यात आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला फार वेगानं बॉल हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउटला भिवादन कड्याकरिता चौकार 4. आता या ओव्हर मध्ये रन्स येऊ लागल्यात. मागील 2 ओव्हर मध्ये जी उणीव जाणवली होती आता या ओव्हर मध्ये ते 2 चौकार आल्यात. आता हा देखील बॉल अष्टवती शफल होऊन फाईन लेगला खेळायचा होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय कृणालला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं. मागील 3 बॉल मध्ये 8 रन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. 25 धावा फलकावरती 25. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. एका बाजूला आदित्य 12 वरती बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला सागर 6 वरती बॅटिंग करतोय आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. हा एक प्लस पॉइंट आणि की फॅक्टर ठरू शकतो BK11 नवतरुण खाडी टीमला. चौथा बॉल काय बाउन्स झाला होता बॉल. जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते जर का ऑफस्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर क्रिएटचा वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली. म्हणजे इथून बाउन्सर जर हाताळला तर नुकसान सोसावं लागणार आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती 26 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॅटिंग ट्रॅक वरती आदित्यला आपण पाहतोय मागील काही स्पर्धा या फलंदाजाने गाजवल्यात चांगल्या पद्धतीनं रन्स येताना आपण पाहिल्यात. आता हा फुल टॉस त्याला डिपॉझिट केलाय. फ्री होम डिलिव्हरी बॉल चाललाय फाईन लेगला. इट्स अ 6 रन्स मॅक्सिमम 6 षटकार. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला सरळ ऑन साइडला लॉफ्ट केले. 6 रन्स साठी टीमची टोटल फलकावरती 32-32. आता रन्स येऊ लागल्यात. मागील 2 ओव्हर मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं होतं, परंतु या एकाच ओव्हर मध्ये 3 मोठे फटके. आता हा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला होता, बरोबर लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन मिळणार नाही या बॉलवरती. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत.
आता तो मोमेंटम मिळताना पाहायला मिळतोय BK11 नवतरुण खाडी टीमला, जो मागील 2 ओव्हरमध्ये मिळाला नव्हता. मागील 2 ओव्हरमध्ये स्ट्रगल सुरू होता, परंतु मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मागील जे 5 बॉल आहेत त्यामध्ये चांगले रन्स आलेत. आता हा स्विच हिट तो देखील असफल ठरलाय. एक रन मिळाले या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती लेग बाईसच्या माध्यमातून रन मिळताना आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती बरोबर 11च्या सरासरीने 33 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल्या. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. ओव्हरमध्ये 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती केतन भोईरला आपण पाहतोय. प्राऊड ऑफ खाडी बॉलिंग ट्रॅक वरती आणि सुद्धा आयोजक देखील या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत केतन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी घेतली गेले. सातत्यानं मागील 1.5 महिन्यापासून झटत आहेत या स्पर्धेसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला या ठिकाणी खेळला जातोय. बॉल साईड डीप मिड विकेटला एक रन मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता, परंतु दुसरी रन या ठिकाणी घेतलेली नाहीये. एक सिंगल या बॉलवरती मिळते आणि धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत 34. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हाताळला होता, परंतु या बॉलवरती वेग जास्त होता. खाडी क्रिकेटमधून सर्वाधिक वेगवान गोलंदाजांची यादी जर काढली तर टॉप वरती येणारं नाव म्हणजे केतन भोईर आहे आणि तो सर्वाधिक वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. दुसरा बॉल हा देखील वेगाने टाकला होता. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल जास्त वेगाने होता. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. राऊंड द विकेट येत आहेत. केतन कटरचा वापर देखील सातत्याने होत असतो. लेग कटर, ऑफ कटर हे दोन्ही बॉल या गोलंदाजाकडे आहेत. बॅट चेंज, हँड टेकन, विकेट जाईल. फलंदाज मिस्टर सागर गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ किती झाला आणि केतनने आपल्या संघासाठी दुसरे यश प्राप्त करून दिले. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. मागील ओव्हरमध्ये देखील चांगले रन्स आल्या होत्या आणि त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम केतनने या ओव्हरमध्ये केलं. मागील 3 बॉलमध्ये रन्स देखील आलेले नाहीयेत. त्याची एक विकेट या ठिकाणी केतनला मिळालंय. 3 बॉल आतापर्यंत झाला. चौथा बॉल राऊंड दी विकेट. चौथा बॉल फुल टॉस स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑनला फार वेगाने शतक आल्यात. मिसफिल्ड झालाय. 1 रन कंप्लीट केले. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. नवसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 35-35 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि चौथ्या षटकामधील अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. केतनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर हवा तसा बाउन्स झालेला नाहीये. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल डिलिव्हर केला. या देखील बॉल वरती रन आलेली नाहीये. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35-35. करंट रन रेट सध्या 8.75 चा आपल्याला पाहायला मिळतो. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 53 रन्स स्कोर कार्ड वरती होऊ शकतात 6 ओव्हर्स मध्ये आणि येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये जर का 10च्या सरासरीने रन्स येत आहेत तर 55 होऊ शकतात. परंतु या धावा या मैदानावरती योग्य नाही आहेत. इथे तुम्हाला 60+ करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये 13 ते 14च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे आणि तो माइंडसेट शार्प ठेवावा लागणार आहे. 4 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 35 धावा फलकावरती. आता ओव्हर नंबर 5 मध्ये प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय.
पुढचा सामना दोन टीम मध्ये एका बाजूला अमरदीप आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. मॅच नंबर 2. भारवी 11 अमरदीप आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनत करत असताना जय हनुमान या दोन टीम मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रशांत या ठिकाणी दाखल झाला. ओव्हर नंबर 5 मध्ये किरणदादा भोईर या ठिकाणी जॉईन होत असताना आपण पाहतोय भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलंय. वेलकम किरणदादा, आपलं स्वागत असेल. पहिलाच बॉल बीट केलं, या बॉलवरती बॅटवरती घेता आलेला नाहीये. बॅकफुटला जाऊन इनफिल्डवरून आय थिंक क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर सिद्धेशचा, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. या ओव्हरची सुरुवात डॉट होत असताना आपण पाहतोय. मागील 4 ओव्हर्स मध्ये पहिल्या बॉलवरती रन्स येत होत्या, मोठे फटके येत होते, सिंगल डबल येत होते, परंतु या ओव्हरमध्ये ते चित्र दिसलेलं नाहीये. पहिल्या बॉलवरती दुसरा बॉल शॉट ऑफ लेन फोर्स करण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त आणि लांबी कमी, लांबी देखील मिळाला आणि बॉल सरळ सीमारेषा पार. येतो षटकार, 6 धावा. बेसबॉल स्टाईल हॅमर केलं होतं, असं वाटलं होतं की आता झेल होऊ शकतो, परंतु ते डिस्टन्स क्लिअर झाला आणि बरोबर लॉंगॉनला क्लिअर केलं गेलं. टीमची टोटल फलकावधी 41. हा देखील बॉल त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता, हाईट जास्त होती या बॉलवरती आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलसाठी हा DRS ऑफर केलाय. इट्स अ फेअर बॉल. वेट पंच या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतील. इट्स वाईड बॉल. आधी आपण साईडचा जो वाईड लाईन आपण पाहतोय तिथून पाहण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 42 रन्स स्कोरवरती लागला जात आहेत. 140 ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली. धावसंख्या फलकावरती 42. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क होती प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल या ओव्हरमधील ऑन साईडला या ठिकाणी खेळला जातोय. हा बॉल जाईल डीप मध्ये. शतक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 43 स्कोरवरती लागला जात आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये 5व्या षटकामधील 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. यावरमध्ये प्रशांतच्या विरोधामध्ये चांगले रन्स येताना पाहायला मिळत आहेत. यादीच्या ओव्हरमध्ये देखील सेकंड ओव्हरमध्ये प्रशांतच्या विरोधामध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये प्रशांतला डेथ ओव्हर्समध्ये टार्गेट केले गेले. अजूनही जर आपण पाहिलं तर टोटली 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. चौथा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. चौथा बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ओव्हरमधील हा दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 2 ते 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये देखील तब्बल 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये 3 डॉट बॉल आले होते. हा देखील बॉल फुलर लेन्सचा त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. या बॉलवरती जरूर 1 रन घेताना पाहायला मिळाले फलंदाज. धावा झाल्यात फलकावरती 44. शेवटचा बॉल आता या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली राहिली. षटकार आल्यानंतर एक्स्ट्रा रन्स देखील आले होते, परंतु कमबॅक चांगलं केलंय. स्वतःमध्ये ते परिवर्तन घडवून आणलंय आणि कुठे चुका होत आहेत ते चांगल्या पद्धतीनं नोट केलंय.
आता हा बॉल फाईट लाईनच्या बाहेर आणि आता व्हाईट बॉलचा इशारा आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यू ऑफर केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. पंचेचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय आणि बॉलचा जर विचार केला तर 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस लिया. एका बाजूला संघ असेल जर्मन आणि दुसऱ्या बाजूला भारवी 11 अमरदीप खार्डी. या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. सेकंड मॅच आजच्या या शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकेट होती सिद्धेश. एक षटकार आपण सिद्धेशच्या बॅटमधून पाहिलाय आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये क्रीजवरती टिकून राहणं गरजेचं आहे त्याला देखील. आता हा शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 45 धावा फलकावरती. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पंचेचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ संपला. 2 धक्के 45 वरती लागल्यात. हा वॅगन फील लाईट ग्रीन मध्ये जे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फाईन लेगला एक लॉंग ऑनला येताना आपण पाहिलंय. त्याचबरोबरचे रेड लाईन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या माध्यमातून ते डिझाईन केले गेलेत. पॉईंट लेग चौकार आपण पाहिलाय. स्क्वेअर लेगला एक चौकार, फाईन लेगला एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर पर्पल कलरमध्ये डबल अँड ट्रिपल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त एक डबल या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलचं प्रमाण देखील तितकं नाही आहे कारण डॉट बॉल भरपूर आल्यात मागील 5 ओव्हर्समध्ये. पहिल्या षटकाला सुरुवात झाली तिथे 4 डॉट बॉल आले. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 4 डॉट बॉल येताना आपण पाहिले. तिसऱ्या षटकामध्ये देखील 2 डॉट बॉल आपण पाहिले होते. 5व्या षटकामध्ये केतन आले. केतन देखील 4 डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले होते. आणि 5वं षटक जे होते तिथे देखील 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. त्यानंतर हा ग्राफ आपण पाहतोय मागील 5 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने रन्स त्यांना आपण पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 रन्स आल्या. सेकंड ओव्हरमध्ये थोडासा ग्राफ अप होताना पाहायला मिळाला होता. तिसऱ्या षटकामध्ये चांगली रन्स संख्या येताना पाहायला मिळाली. परंतु 4थं षटक जे होतं तिथे ग्राफ पूर्णपणे डाऊन झाला आणि ती इमारत खाली येताना पाहायला मिळाली. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती केतनला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला ऑन साइडला लॉफ्ट केले. बॉलला सरळ डीप मिड विकेट सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. टॉस आणि फुल टॉस वरती जास्त वेग होता. वेगेवरती स्वार झाला आणि त्यानंतर आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार येताना पाहायला मिळाला आदित्यच्या बॅटमधून. हा देखील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. आता शेवटचे 4 बॉल बाकी राहिलेत. 51 धावा फलकावरती आपण पाहतोय. 51 सध्या स्कोर कार्ड वरती. तिसरा बॉल इथे नक्कीच पंचांकडे अपील आणि याच अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. आदित्यचा संघर्ष मैदानामध्ये संपलाय. 19 बॉल मध्ये 26 रन्स त्याच्या बॅट मधून आणि अखेरकार त्याची विकेट जात असताना कॉन
शतशी येत आहेत, मिसफिल्ड झालाय, दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि यस त्या 2 रन्स कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 53. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. या फर्स्ट इनिंग मधील येणाऱ्या 2 बॉल्समध्ये चांगला रन्स बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. चॅलेंजिंग टोटल स्कोरकार्ड उभी करावी लागणार आहे. एका बाजूला सिद्धेश आहे, मागील 3 षटकांपासून कंटिन्युअसली तो क्रीजवरती आहे, परंतु हवी तशी स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये. आता ऑन साईडला चांगल्या पद्धतीने या बॉलला सरळ पाठवून दिलाय, फाईन लेगला क्लिअर करत असताना 4 रन्स चौकार. मोठे फटके आता खेळणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 57. 5 बॉल मैदानामध्ये झाल्यात. शेवटचं आणि अंतिम बॉल या स्लॉग ओव्हर मध्ये 2 मोठे स्लॉग हिट्स येताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल यष्टांचा वेध घेतला आणि शेवटच्या बॉलवरती क्लीन बोल्डच्या माध्यमातून विकेट जात असताना आपण पाहतोय फलंदाज बाद झाला शेवटच्या बॉलवरती. 57 धावा फलकावरती लागल्यात आणि 58 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 58चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 6 ओव्हर्स मध्ये. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला भारवी 11 अमरदीप या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस द्या. सर टॉस आपण करतोय. एका बाजूला बारवी 11 अमरदीप आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय जनमान मोरेश्वर घरत सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस लिहा. भारवी 11 अमरदीप आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत जनमान खाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस लिहा. टॉस ठिकाणी केला जाईल. वेलकम दीपेश, आपलं देखील स्वागत असेल. एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगले क्रिकेटपटू देखील आहेत दीपेश. चला अमरदीप ते देखील आल्यात. रुपेश भाऊ आपलं देखील स्वागत असेल. पुरेश्वर अग्रज सरांच्या शुभ हस्ते टॉस ठिकाणी केला जाईल. एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला खाडी हा कॉईन आपण पाहतोय. रुपेश या ठिकाणी कॉल करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 2026 असा कॉल केला होता आणि यस 2026 आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचंय. टॉस रुपेश तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 8-70च्या आसपास आज बॉलिंग युनिटमध्ये असे कोणते महत्वाचे बॉलर्स अवेलेबल आहेत? आहेत. तेजू आहे, मी सुद्धा आहे, ऋतिक आहे, किरण आहे. इट्स ऑल द बेस्ट. दीपेश, तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेणार होतो. आता मनानुसार निर्णय लागला. या खेळपट्टीचा अनुभव देखील तुम्हाला आहे, तर माइंडमध्ये एक पर्टिक्युलर टार्गेट काय असणार? 60-70 धावांचा प्रयत्न करू. अशा अटॅकिंग बॅटर मी आहे, नितेश आहे, राहुल आहे, आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस साठी जिंकलाय तो म्हणजेच पारवी 11 अमरदीप टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओडू कॉम्बॉक्स पालघर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
हॅलो. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये आजच्या चौथ्या दिवसामध्ये. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पहिला सामना आज आपण पाहतायत दोन टीमच्या दरम्यान. एका साईडला ओंकार खर्डी तर BK11 नवतरुण या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आणि सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खर्डी चषक 2026 हे शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं ग्रामस्थ मंडळींचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. या सकाळच्या सत्रामध्ये आमचे लाडके आयोजक यांना मानाचा सलाम असेल. लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये सध्या सुरू असलेला खेळ खार्डेकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. ओंकार खार्डी या टीम समोर ऋषी आणि सुजल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दोन फ्रेम मध्ये सध्या आपण पाहतायत. गोलंदाज पहिलाच बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. नितेश कदम सरांचा इशारा येतो. वाईट+1 अशा 2 रन्स आदेश पाटील ऍड करत असताना 6 सीटर स्पोर्ट्स यस यावेळेला घेतलेला आहे रिव्ह्यू. गोलंदाजी करणाऱ्या टीमने पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू या महेंद्र भोईर सर आपणास पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणार असं आयोजन. स्पर्धेच्या यशामागे एक भक्कम पाया असतो आणि ते आमचे पडद्याच्या पाठीमागचे हिरो अर्थातच आमचे लाडके आयोजक. या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा दिला गेलाय आणि खार्डी चषक 2026 हे बिगुल वाजलं. 30 तारखेपासून 30 ते 5 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज TVS स्पोर्ट बाईक आपल्याला पाहायला मिळते. TVSच्या माध्यमातून बाईक आपण पाहू शकता. परिमोटर्स अगोदर संकल्पना होती, कोणीही मात्र स्पॉन्सरशिप नव्हते. त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने पैशाने मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवण्याचा विचार केला. आणि यस इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. पहिलाच जो होता पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू लॉस्ट झालाय. म्हणजेच आता तुमच्या डिक्शनरीमध्ये रिव्ह्यू हा शब्द नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 58 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. राईट मोर द विकेटने साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 22 नंबरची जर्सी परिधान करणारा चामिंडा वास या खेळाडूचा मात्र लकी आकडा म्हणून जो ओळखला जातो. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत आतापर्यंत. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना सुजल आणि वरत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करतोय साहिल. आज सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पुन्हा एकदा पिच केलं. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. एका स्ट्राईकवर 2 गाड्या येत आहेत. इथे मात्र रेड सिग्नल मिळेल का आणि पंच रिस्क घेणार नाहीयेत. या वेळेला लगेच सांगतायत रिव्ह्यू. व्हाईट बॉलचा तर जरूर या वेळेला इशारा आलाय, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे की नाही हे आपण चेक करूया. महेंद्र पाहतील, चेक करतील. डिसिजन पेंडिंग आणि यस OUT आउट. फलंदाजाला परतावं लागेल. व्हाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आउट आहे फलंदाज. 5 वर पहिला धक्का. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ठरलं बोलावणं जणू साईन ये
आज शुभ गुरुवार, साईबाबांना वंदन आणि आज हनुमान जयंती. वेगवेगळ्या गावामध्ये हनुमानचं मंदिर आणि खूप यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ग्लाइड करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जात असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. केतन भुईर स्वतः आयोजक, चांगले एक अष्टपैलू खेळाडू आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 5-1 सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर नाजूक स्थितीमध्ये आहेत. ऑन दी टोस खेळला गेला होता. इनफिल्डच्या वरून फक्त दिशा दिली होती. 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत जीवाची आकांक्षा करत असताना काय ॲथलेटिकपणा दाखवलाय त्या ठिकाणी. 2 रन्स मिळतील आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. कारण व्हाईट बॉल 3 आलेत आणि त्यामुळे थोडेसे कन्फ्युजन डेफिनेटली त्या ठिकाणी पाहायला मिळतं की एक्झॅक्टली बॉल किती झालेत. व्हाईट प्लस रन्स येत असताना संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 धावांचं पाठलाग करताना यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, वरच्या बॅट मधून मात्र या वेळेला क्लास टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट बॅक टू द बॉलर हेड. व्हाट अ शॉट. खार्डी ट्रॉफी सिक्सर. जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. प्रथम जाधव, बंटी कुंभार आणि यज्ञेश भोईर या तिन्ही कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. प्रत्येक बॉलला फॉलो करतायत आणि काय सिम्बॉलवर यावेळेला कॅमेरा वर्क स्पष्टपणे ठळक अक्षरात दिसला. स्लोवर 1 चेंडू जरूर होता. यावेळेला सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची घोषणा होत असताना 13 रन झालेत. आता 30 बॉल आणि 45 रन हे सामन्याचं समीकरण. आणि कंपॅरिझन करताना आफ्टर 1 ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर ओंकार खार्डी टीम 13 वर 1 आणि प्रतिस्पर्धी संघ BK11 खार्डी टीम 8 वर कोणताही गडीबाद झालेला नव्हता. हे कंपॅरिझन करताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 35, एकंदरीत 36 आणि 30 बॉल. आणि 30 बॉल मध्ये जर विजयासाठी आपण पाहिलं तर 45 रन. शुभम भोईर यांनी खूप चांगली आमची आवाजाची काळजी सुद्धा घेतले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एकविरा म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून. त्यानंतर रमेशजी भोईर असतील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. सध्या श्रीकांतजी भोईर व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत मोरेश्वरजी घरत, त्यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 13 वर 2 फ्रेम मध्ये सध्या आपण पाहतायत. एकवटलेले फलंदाज आणि गोलंदाज सज्ज होतो यश. तर केतन भोईर एक आक्रमकतेचा सितारा आणि सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, एक उजव्या हाताचा शैलीदार असा फलंदाज. 58 रनची आवश्यकता. 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये 45 रनची नितांत आवश्यकता आहे. लो फुल टॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चिप शॉट खेळले होते आणि डकवर यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहेत. केतन भोईर निराश, नाराज, हताश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारल्याच्या डोंगरावरी आई एकविरा मातेला वंदन. नवसाला पावणारी हकेला धावणारी अग्री कुळी बांधवांची कुल स्वामिनी आई एकविरा मातेला वंदन. 13वर 2 गडी बाद झालेत. सध्या आपण पाहिलं तर पाणी खूप प्राशन करा, कारण रणरणता आणि रखरखत ऊन उष्णतेची तीव्रता खूप वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आता पाणी जास्तीत जास्त आपण प्राशन केलं पाहिजे. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. घरातून निघताना नाश्ता करून निघा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास जाणवणार नाही. अप्रतिम चांगला फटका तर ह्या वेळेला पाहायला मिळतोय. स्मार्ट सिंगल, 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स. किरण भोईर यांनी सुद्धा खूप अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा मित्र परिवार जो स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय, जो खार्डी प्रीमियर लीग पासून तशाच्या तसाच तो स्टँड्स आपण पाहू शकताय, उभारला गेलाय. खूप चांगलं काम केलंय. त्या पाया भक्कम जो पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केले गेले. फेकी येपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या 15. आता विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज यश. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर केतन भोईर सारख्या एक चांगल्या फलंदाजाची विकेट घेणं, मात्र या वेळेला कमबॅक करणं, आणि तेच कमबॅक केलंय यशने. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. गॅप मोठा आहे. लॉंग चेस करावं लागेल, परंतु काय फिल्डिंगचा स्टँडर्ड. परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. चौकारासाठी किशोर पाटील यांचा येतो इशारा. 4 रन चौकार. चांगला फटका या वेळेला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. चौकार येत आहेत. सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्व दिलंय रोहन, आणि एका साईडला आपण पाहतायत वरद. अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यश. लो फुल टॉस बॉल होता. हलकीशी बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. चांगला कमबॅक करत असताना यशला आपण पाहतायत. यशच्या आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉल हाताळले गेलेत आणि संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 58 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट तर चांगली नेत्रदीपक झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. 1 हँडने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 1 रन तर मेल. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ अखेरीस. आता येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आफ्टर 2 ओव्हर्स नंतर कंपॅरिझन करताना 20 धावा, 2 गडी बाद आणि 17वर 1 विकेट आपण पाहिली होती BK11 खार्डी या टीमची. असं कंपॅरिझन 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्या तरी आपल्याला अनुभवायला मिळतंय. गौरव पाटील थँक्यू व्हेरी मच. आदेश पाटील आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरंच ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय, डेव्हलप झालंय, आणि अशा या खेड्यापाड्यात जर आपण पाहिलं तर मोटरसायकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खरोखरच एक कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. एक चांगल्या खेळाडूने चांगला खेळ दाखवून मात्र त्या मॅन ऑफ द सिरीज बाईकवर स्वार व्हावा ही प्रत्येक आयोजकांची इच्छा असते. आणि स्पॉन्सर अगोदर डिक्लेअर झालेला नव्हता या मोटरसायकल बाईकसाठी, परंतु स्वतःच्या स्वखर्चाने आम्ही मात्र काहीही करून बाईक मात्र या वेळेला मॅन ऑफ द सिरीज ठेवणार म्हणजे ठेवणार, आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मग ती बाईक कोणत्याही खेळाडूला मिळो, कारण चांगला खेळ त्याला ती बाईक मिळवली जाईल, आणि त्यामुळे मात्र एक चांगला धाडसी निर्णय घेतला गेला. आणि रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये सध्या आपण पाहिलं तर सफाळी विभागामध्ये खेळाडू खेळत आहेत. कोणत्याही प्रकारची कारणं आणि सबब मात्र यावेळेला न सांगताना आमच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आमच्या गावाच्या नावासाठी आम्हाला खेळायचं आहे, आणि हेच ध्येय ठेवून सध्या यावेळेला खेळत असताना पाहायला मिळतात. सध्या कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये जर आपण पाहिलं तर मॅच पूर्णपणे बंद झालेत. ज्या उन्हाच्या भर उन्हामध्ये आपण पाहिलं तर तिथे खेळलं जात नाही, अगोदरच क्लोज झाले सगळ्या स्पर्धा. परंतु सफाळे विभागामध्ये जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच ही एक अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. या सर्व खेळाडूंना आमच्या ग्रामीण क्रिकेटरला मानाचा मुजरा असेल. फक्त नाईट्स क्वचित आणि कदाचित आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात. 20 ला 2 तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी साहिल. बॅटचा टो एंड लागतोय. टॉप एज या वेळेला आपण पाहू शकाल, आणि फर्स्ट स्लिप मध्ये
कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज बाद. विकेट नंबर 3. बॅक टू द डगआउट. मिस्टर रोहन गॉन. लक्ष्मणजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 20ला 3, 38 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. इंटरव्ह्युअल विकेट मिळत आहेत. 20 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना साहिल त्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13, परंतु कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. सर बॅटचा वापर केलाय. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. आदू पुढे ससावेल. चांगली फिल्डिंग आधीची. वॉड फिल्डिंग तेवढा चांगला कडक थ्रो पाहायला मिळाला होता. विजेच्या वेगाने असा थ्रो करत असताना पाहायला मिळाला आधी. मॅग्निफिसंट फिल्डिंग. आदरणीय चेतनजी तुरस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु ऑलमोस्ट त्या ठिकाणी सेफ आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आता विजयासाठी जर आपण विचार केला तर 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 बॉलमध्ये 35 रन हे सामन्याचं समीकरण. सिक्सर सुप्रीमो हे बॉल आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. चांगले क्वालिटी दर्जाचे बॉल वापरलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेगवेगळ्या विभागामध्ये जर तुम्ही भिवंडीमध्ये गेलात तर निवियाचे बॉल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. वसई तालुक्यामध्ये जास्तीत जास्त बॉल आपण पाहिला तर टेनिक्स यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाहीये. कमबॅक कसं करावं हे साहिलने यावेळेला दर्शवून दिलं. फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च करत असताना साहिलने जी गोलंदाजी केली ती वाखाणेजोगे आणि कौतुकास्पद पाहायला मिळते. 23ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर मॅनहॅटन सध्या आपण पाहतायत. जे श्रोते एन्जॉय करत असतील 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मॅनहॅटन आपण पाहतायत. जो ग्रे कलर आपण पाहतायत प्रतिस्पर्धी संघ जो पाहायला मिळाला BK11 खार्डी टीम साठी जो ग्रे कलर मध्ये जे आहेत आपण पाहू शकतायत. आणि त्यानंतर जो ब्ल्यू आपण पाहतायत ओंकार खार्डी या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. हा आलेख आहे त्याला मॅनहॅटन सध्या आपण पाहतायत. आणि वॉर्म आपण पाहू शकतायत कसे विकेट मात्र डाऊन झालेत, कोणत्या रन्सवर कसे विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक ग्राफिक्स कसं असावं हे सध्या 6 सीटर स्पोर्ट्स या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला इंटरनॅशनल फिलिंग येईल घर बसल्या ते मात्र यावेळेला दाखवण्याचं काम करतायत. गौरव पाटील आपल्याला सुद्धा हॅट्स ऑफ असेल. संघाची धावसंख्या 23ला 3. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आता 18 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. अमरदीप संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान या टीम बरोबर खेळताना. आज भाऊ हे सुद्धा या ठिकाणी रुपेश, परंतु भाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. 23 धावा झालेत आणि 35 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे 17 बॉल मध्ये 35. गोलंदाज यश यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग
अमोलच्या बॅट मधून बरोबर स्वीट स्पॉटला बॉल कनेक्ट होत असताना 6 धावा, षटकार. दोन बॉलचा खेळ झालाय. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार, जो दबाव होता तो दबाव हटवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि अमोलच्या बॅटमधून मात्र यावेळेला षटकार आला. चांगला बॉल, थोडासा वेगवान बॉल होता. या अगोदरचा बॉल आपण पाहिला थोडासा ओरपिच बॉल आला, स्लोवर वन बॉल होता. परंतु त्यानंतर आपण पाहिला तर हा बॉल जसं रिमझिम पाऊस पडतो ना आणि खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची असते, त्यावेळेला जसं रिमझिम पाऊस पडल्यानंतर बॉल स्किट होतो तसा बॉल स्किट झाला होता. ऑन साईडला खूप चांगला फ्लिक केलंय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी ॲक्युरेट यावेळेला केली जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अमोलच्या बॅटमधून. अमोल सध्या 10 वर खेळी करतायत. खूप चांगला खेळ साकारला गेलाय. संघाला स्वतःला डावाला सावरलंय आणि वरच 6 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून तो सुद्धा संकटमोचक सध्या बनलेला आहे. 30 धावा, 3 गडी बाद. आता विजयासाठी जवळजवळ 28 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये 28. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील. पंचांनी सांगितलं लेग स्टंप पिच आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकताय पिचिंग पाहिली आणि बरोबर 3 स्टंपच्या मधोमध सापडले नाहीत आणि त्यामुळे पंचांनी लगेच किशोर पाटील यांनी सांगितलं की लेग स्टंप पिचिंग होती आणि बरोबर ॲक्युरेट यावेळेला डिसिजन देत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31-31. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यश, फॅब्युलस बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या अखेरीस ओंकार खार्डी टीम जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 27 रन हे सामन्याचं समीकरण आहे. साहिल आणि यशने कंटिन्यूस गोलंदाजी केली. दोन्हीही गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 षटकं हाताळली आणि काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण देत असताना ॲब्सोल्युटली एक्सलंट अँड इनक्रेडिबल बॉलिंग. 2 षटका आहेत, 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या ओंकार 11 खार्डी या टीमला 27 धावा. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या रजा घेत असताना मनीश्वरजी घिरत यांचं मनपूर्वक धन्यवाद. खूप क्रिकेटचे चाहते आहेत या गावामध्ये, सातत्याने पाहिलंय. तरी शेवटची मॅच श्री गणेश आई माऊली डोंगरे हा संघ खेळत असला तरी कल्पेश पाटील सध्या यावेळेला खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. डोंगरे गावातील अनमोल रत्न आहेत आणि सफाळ येथे साखरे हा पहिला प्रवास आमचा राहिला आणि तिथून जी ओळख झाली ती कल्पेश पाटील यांची खूप खूप धन्यवाद आहे. या वेळेला थोडीशी फेकाफेकी होत असताना पाहायला मिळते. अमोलला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. जो अमोल चांगली बॅटिंग करत होता, लयबद्ध झाला होता, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले होते, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कुठेतरी थोडंसं गेम प्लॅनिंग चुकलं. फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. आणि अमोलचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 10 आणि 142.86 चा स्ट्राईक रेट, एक षटकार. ग्रेट बॅटिंग. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. ओझोन ब्लॉकचेन मास्टर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, पिंटेजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या स्पर्धेला खूप सिवाचा वाटा उचललाय. मग ते 50,000चं आर्थिक सहाय्य, जनरेटरची व्यवस्था
मग पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा खूप खूप धन्यवाद. पिंटेजी भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती, अगोदरच मन बनवलं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 बॉल मध्ये 25 रन ओमकार 11 खार्डी या टीमला विजयासाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत गोलंदाज. साहिलने पहिल्या षटकात 13 धावा दिल्यानंतर कमबॅक केलं. या बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला, बॉलला सोडून दिला आणि बाकीचं काम नितेश कदम सर यावेळेला दर्शवत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन्स, 10 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खेळपट्टी एवढी सुंदर बनवले पिच क्रिएटरने, आयोजकांनी, की अप्रतिम पाहायला मिळते. सध्या वरद नॉन स्ट्राईक एंडलाच राहिलेत. बॉलचा टप्पा पहा, थोडस या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या मेरिटवर आले नव्हते. ऑन साइडला फ्लिक केलंय, बिटवीन द गॅप आहे का नाही, परंतु फिल्डरला बीट केलंय. बॉलने 1 टप्पा घेत सरळ निघून जातोय 4 रनसाठी. चौकार, गुड शॉट. एकंदरीत आपण पाहिलं तर 38 धावा. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे विकेट मिळायची दाट शक्यता, परंतु स्वतःला सावरलं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0. या वेळेला डॉट बॉल, म्हणजे धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. प्रशांत शांत मनाने बॅटिंग करतायत, परंतु ज्या हव्या तशा सध्या धावा येत नाहीये. एक चौकार डेफिनेटली आलाय, परंतु इथून मात्र आता कमबॅक करावा लागणार आहे. 7 बॉल आणि 20 रन. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवलाय प्रशांतने. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका, गॅप शोधलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. खराब फिल्डिंग. 4 रन. या चौकार निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 42. या धावसंख्येवर आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 रनची आवश्यकता आहे. पिंटेजी भोईर साहेब यांचं चौकाराने स्वागत केलंय मुख्य मंचावर. चांगला फटका होता, चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. लाख मोलाची स्पर्धा आपण सध्या अनुभवतायत. काय फटका खेळला होता. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 रन. ओमकार 11 खार्डी या टीमला विजयासाठी. BK 11 नवतरुण. ग्राउंड फिल्डिंग थोडीशी खराब झाले आणि त्याचा नतीजा स्कोर कार्डवर शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. सध्या सफाळीमध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं फीवर आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक काळ असा होता की पालघर क्रिकेटची पंढरी होती, पालघर बोईसर, परंतु आता सफाळे ही क्रिकेटची पंढरी बनली गेले. मग त्या स्पर्धा आपण पाहिल्या तर पहिली स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते कैलासवासी अमोल पाटील स्मृती चषक विठ्ठलवाडी. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर मांडेच्या मैदानात तिथून सुरुवात जी होते ती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कन्वर्ट होताना मग रॉकी दादा जे स्पर्धेचे आयोजक, रॉकी ग्रुप चषक 11 दिवसांचा तो शेड्यूल पाहायला मिळतो. ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यानंतर जलसार या ठिकाणी सुद्धा ती स्पर्धा सचिनदादा पाटील यांची स्पर्धा पाहायला मिळते. मग त्यानंतर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर आपण पाहिलं तर यंगस्टार चषक माकणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर सफाळे प्रीमियर लीग ही सुद्धा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आग्री प्रीमियर लीग यंदाच्या वर्षात ती स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर शिवनेरी चषक ही सुद्धा स्पर्धा आपण पाहिली, एक नामांकित स्पर्धा आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदर मथाने या ठिकाणी ती स्पर्धा आपण पाहिली होती. आणि त्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा पुढे येत असताना कमिंग सून पाहायला मिळते. कमिंग सून माकुनसारमध्ये डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा, म्हणजे सफाळे ही प्युअर क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते.
आणि सध्या कॉम्पिटिशन वाढलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये. मग या स्पर्धेमध्ये 1 लाख असेल तर पुढे 1,25,000, त्या पुढे 1.5 लाख, त्यानंतर 1,75,000, त्यानंतर 2 लाख आणि एबी ट्रॉफी कोण विसरेल. मात्र ती सुद्धा स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. ऑन साईडला वॉट शॉट, क्लास टायमिंग आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलंय. डीप मिड विकेट आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध क्लास दाखवलाय. क्षमस्व यावेळेला लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या मधोमध बरोबर बॉलला यावेळेला फेकून दिलंय चौकारासाठी. गुड शॉट, वरच्या बॅटमधून 4 रन. चार सध्या आपण पाहतायत. 5 बॉल आणि 12 रन. वरत कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन, ग्रेट डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. वरदला परतावा लागेल. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. 10 बॉल मध्ये 15 रन, 150चा स्ट्राईक रेट, 1 चौकार 1 षटकार. वरद बॅक टू द डगआउट. चार 12चं समीकरण. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फलंदाज बाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉल आणि 12 रन. 3 बॉल 12 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. खार्डी गावात खार्डी प्रीमियर लीग मोठ्या उत्सवाने आपण पाहतो साजरी केली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, हा क्रिकेटचा उत्सव आहे आणि त्यामुळे तो एक उत्सव साजरा केला जातो. फक्त क्रिकेट निमित्त असतं. खार्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते 2 दिवस ते बरोबर ते पाहायला मिळतात आणि यात्रा 14-15 एप्रिलला आपल्याला पाहायला मिळते. आई सतवाई मातेच्या आशीर्वादाने नेहमीच आशीर्वाद या गावावर. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा भक्तांवर मात्र नेहमीच आई सतवाई त्या संकटकाळी धावून आलेली आहे. त्यामुळे नवसाला पावणारी, हकेला धावणारी आई सतवाई देवीला वंदन. आणि त्याच एंड कडून, त्या मंदिर एंड कडून आपण पाहिलं तर गोलंदाजी सध्या केली जाते. साईबाबा मंदिर एंड आपण पाहतायत. आज शुभ गुरुवार, आज हनुमान जयंती सुद्धा आपण पाहतायत. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केले पहा. साहिलने पहिल्या षटकात 13 धावा दिल्यानंतर असं वाटलं की आता धावांचा वेग पकडेल, परंतु त्यानंतर यश आला आणि यशने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा साहिल आला. साहिलने इंटरव्ह्यूल विकेट ब्रेक थ्रू लावून दिला. यशने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार 1 चौकार खाल्यानंतर सुद्धा त्यानंतर पुन्हा एकदा सचिन आला आणि आता सिद्धेश यावेळेला म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन केलंय. गोलंदाजाने प्रत्येकाची जिम्मेदारी ओळखली. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक जर कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. उलटाच बॉल होता. यावेळेला बॉलला सोडून दिलाय. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 रन. वाईट +4 मिळतील 5. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. लक फॅक्टर, नशिबाचा चौकार. 2 बॉल 7ची मॅच.
7 रन टाय जर सामना झाला बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. दोन्ही टीम्सला मात्र समसमान संधी पुन्हा एकदा दौडून येईल, परंतु 2 बॉल 7 होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना एक रोमहर्षक स्थितीच्या रंगतदार वळणावर गेलेला सामना पाहायला मिळतोय. सरड्यापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. जरी क्रिकेट हा इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि त्यामुळे आज क्रिकेटला ग्लॅमर क्रेज. चांगला बॉल, आता इथून जर षटकार जर ठोकला कदाचित 1 रन मिळेल का, चुकी केले आणि हा ना करता करता या वेळेला जर षटकार आला तर या 1 धावेचं मूल्य काय आहे हे पाहिलं जाईल. 1 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. बॅटची हलकीशी एज की बायज किशोरजी पाटील आमच्यापर्यंत जरूर दर्शवतील आणि इथून जर आपण पाहिलं बायज. यस, थँक्यू व्हेरी मच. 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. कारण कधी कधी कन्फ्युजन होतं असं का बॅटची एज आहे का, आउट आहे का नाही. बॉल मात्र यावेळेला आपण पाहिलं डायरेक्ट स्टम्प्सला आदळला. विकेट किपरच्या हातातून बॉल जसा सुटला स्टम्प्सला आदळला आणि तिथून 1 रन बाईकच्या स्वरूपात मिळाले. आता 1 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण बऱ्याच वेळेला झालेले आहेत. क्रिकेटचा इतिहास बोलतो चालतो आणि त्यामुळे मात्र पलटतो सुद्धा आणि इतिहास रचला जातो. 1 बॉल 6. आता चर्चा आणि चर्चा. षटकार आला तर त्या 1 रनचं महत्व आपल्याला पाहायला मिळेल, परंतु गोलंदाज तेवढा कॉन्फिडेंटली आहे. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. आणि जर षटकार आला तर रुपेश भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाईल. फलंदाज आहे स्ट्राइक एंडला जो पाहायला मिळतोय मिस्टर कृणाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सिद्धेश टू कृणाल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सिद्धेश कॉन्फिडेंटली गोलंदाजी करत होते आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. संघ BK11 खाडी टीम कॉंग्रॅच्युलेशन. ओंकार 11 खाडी टीम आपलं सुद्धा कौतुक. आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये उतरा. ही मॅच समरी सध्या ऑन स्क्रीनवर 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदित्यने 26 धावा केल्या. 20 बॉल मध्ये सिद्धेश 8 रन नॉट आउट. त्यानंतर केतन, प्रशांत, कृणाल आणि सुजलने मात्र 14 वर 3. केतन भोईरने खूप चांगली गोलंदाजी केली. विथ द बॅटने कारनामा केला नाही, यश काही मिळालं नाही. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर वरद, अमोल, प्रशांत आणि रोहन अशी मात्र बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळाली. यश, साहिल, सिद्धेश, सचिन यांनी मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तर या मॅचचा हिरो ठरतोय आदित्य, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली आणि 26 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. आदित्य मॅन ऑफ द मॅच.